सर्वांचं स्वागत आहे द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर वरती. पंकज सर, प्रतीक्षा मॅडम, RM, समीक्षा अँड वैष्णवी कुलपे मॅडम. येस, वेलकम टू ऑल. आज आपण UPSC MPSC जो आपला अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आणि त्याची संदर्भ पुस्तके आणि थोडक्यात नियोजन पाहणार आहोत. कारण नियोजनासाठी उद्या आणखीन एक आपलं एक डिटेल सेशन होणार आहे. परंतु एक सर्वात महत्वाचा जो टप्पा असतो या स्पर्धा परीक्षेमध्ये तो म्हणजे की अभ्यासक्रम. अभ्यासक्रम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की एक्झॅक्टली कोणकोणत्या विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा आणि त्या विषयांमध्ये कोणकोणते मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. जसं एखाद्या ठिकाणी प्रवासाला निघाल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली जायचंय कुठं, तिथं जाण्याचं ठिकाण निश्चित झाल्यानंतर त्याच्यात जे काही तिथपर्यंत जाणारी वाहक साधनं आहेत ती आपल्याला माहिती असायला हवी. तसंच हा अभ्यासक्रम देखील आपल्याला माहिती असायला हवा. कारण आयोगाने एक तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि त्या स्ट्रक्चरला फॉलो करायचं असेल तर ते स्ट्रक्चर म्हणजेच काय तर हे आपलं अभ्यासक्रम असणार आहे. ओके, चला आता जास्तीचा वेळ न घेता सुरुवात करूया या आपल्या अभ्यासक्रमाच्या विश्लेषणाला आणि त्याच्या संदर्भ साहित्याला किंवा संदर्भ पुस्तकांना. ठीक आहे मित्रांनो, आता अभ्यासक्रम तर जाणून घ्यायचा आहे, पण इथं अभ्यासक्रम देखील 2 टप्प्यात आहे. आपली अंतिम निवड जी होते तीन टप्प्यांना क्रॉस करून होते. ओके, आणि त्या 3 टप्प्यांमध्ये 2 टप्पे हे परीक्षेचे असतात. त्या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम आपल्याला माहिती असणं इथं गरजेचं आहे. मग UPSC असो किंवा MPSC असो, सेम पॅटर्न आहे, सेम सिलेबस आहे, सर्व काही गोष्टी तुम्हाला सेम पाहायला मिळतात. ओके, आता याच्यामध्ये परत परीक्षा पद्धती ही तुम्हाला सेमच पाहायला मिळते. भले ते UPSC ची असो किंवा MPSC ची असो. पूर्वपरीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे बहुपर्यायी किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तिथं तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये 2 पेपर असतात, एक असतो GS चा आणि दुसरा असतो CSAT चा. हे 2 पेपर आपल्याला तिथं क्रॅक करावे लागतात. या दोन्हीमध्ये आता क्रॅक दोन्हीला नाही करायचं, फक्त क्रॅक एकाला करायचं आणि एकामध्ये क्वालिफाईंग व्हायचं, एवढंच आहे. ओके, सो अशा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथं माहिती असणं गरजेचं आहे. काय खास खळगे आहेत ते देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे. जे आम्ही 3 टप्प्यांचा उल्लेख केला ते 3 टप्पे, पहिला असेल तो म्हणजे आपला पूर्व परीक्षेचा, दुसरा असणार आहे तो म्हणजे आपल्या मुख्य परीक्षेचा आणि तिसरा असेल तो म्हणजे मुलाखतीचा. एक एक टप्पा पार करत शेवटी तुम्ही मुलाखतीपर्यंत पोहोचाल आणि त्याच्यानंतर मग तुमचं फायनल जे काही डेस्टिनेशन आहे ते तिथपर्यंत तुम्ही जाणार, हे एवढं निश्चित आहे. सो हे 3 टप्पे पार करायचे. त्या 3 टप्प्यांमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत तो म्हणजे पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आणि दुसरं म्हणजे की मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम. या दोन्ही परीक्षांच्या बाबतीत आपल्याला जाणून घ्यायचे, खास करून मुख्य परीक्षा हा आपला फोकस एरिया असेल. सो त्या पद्धतीने आपण जाऊया. सर्वप्रथम पूर्व परीक्षा. पूर्व परीक्षेमध्ये पेपर 2 असतात, एक असतो पेपर 1 आणि दुसरा असतो पेपर 2. पेपर 1 जो आहे तो टोटली GS चा असतो, जे जनरल स्टडीज ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये आपले इतिहास, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी, अर्थशास्त्र, पॉलिटी हे सर्व विषय तुम्हाला तिथे आलेले पाहायला मिळतात. आणि दुसरा जो असतो तो म्हणजे आपला CSAT चा पेपर असतो. ठीक आहे, या CSAT चा पेपर जो आहे तो आपल्याला क्वालिफाईंग नेचरचा असलेला पाहायला मिळतो. दोन्ही पेपर 200 गुणांचे असतात आणि दोघांसाठीही 2 तासाचा वेळ असतो. हाही पहिला पेपर 200 गुणांचा असेल आणि दुसरा पेपर ही 200 गुणांचा असेल. आणि वेळेचा विचार केला तर दोघांनाही 2 तास एवढा तुम्हाला वेळ पाहायला मिळतो. आणि आणखीन एक महत्वाची सूचना की दोन्ही पेपर एकाच दिवशी पार पडतात. एक सकाळचं सत्र असतं आणि एक दुपारचं सत्र असतं. सो एकाच दिवशी दोन्ही पेपर तुम्हाला द्यावे लागतात. असं नाही की आज एक पेपर दिला त्याच्यानंतर उद्या दुसरा पेपर द्यायचा, असं होत नाही, हे इथं लक्षात घ्या. ओके, आता याचा जो मानक किंवा काठिण्य पातळी आहे ती पूर्व परीक्षेच्या GS च्या पेपरची ती असणार आहे पदवीची काठिण्य पातळी. काय असेल? पदवीची काठिण्य पातळी. आणि त्याच्यानंतर CSAT चा जो आपला पेपर आहे त्या CSAT साठी मग वेगवेगळ्या काठिण्य पातळी दिलेली आहेत. CSAT डझंट म्हणजे एवढं काही डोंट अबाउट वरी दॅट. कारण का तर तुमच्यासाठी तो फक्त क्वालिफाईंग नेचरचा आहे, आपल्याला ते क्वालिफाय व्हायचं आहे. तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र ठरणार आहे की नाही ठरणार आहे हा डिसाईड कोण करतो तर पेपर 1 हा तो काय करतो, डिसाईड करतो. पेपर 1 मध्ये जेवढा तुमचा स्कोर असेल तर त्या स्कोर प्रमाणे काय होतं तुमचं मग ते कट ऑफ वगैरे ठरतो. सो पेपर 1 हा आपल्यासाठी इथं महत्वाची भूमिका पार पाडताना दिसतोय. ठीक आहे,
त्यानंतर पुढे जाऊया, तो म्हणजे मुख्य परीक्षेचा टप्पा. ठीक आहे, मुख्य परीक्षा. आता या मुख्य परीक्षेमध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतील. मग इथं परीक्षेची योजना कशा पद्धतीची आहे, एकूण मुख्य परीक्षा किती गुणांची होते ते देखील माहिती असणं गरजेचं आहे. एकूण मुख्य परीक्षा ही 1750 गुणांची होते. जी लेखी परीक्षा आपण म्हणतो डिस्क्रिप्टिव्ह, तिथे तुम्हाला उत्तरं लिहायची असतात. प्रत्येक पेपरचं स्ट्रक्चर हे वेगळं असतं, लक्षात घ्या. प्रत्येक पेपरचं स्ट्रक्चर हे वेगळं असतं. प्रत्येक पेपरला 250 गुण असतात. प्रत्येक पेपरला 250 गुण असतात आणि त्या 250 गुण हे समान पाहायला मिळतात, परंतु प्रश्नांचं स्वरूप हे वेगवेगळं असलेलं आपल्याला तिथं पाहायला मिळतं. ठीक आहे, सो ते आयोगाने दिलेलं स्ट्रक्चर पण आपण पाहायचंय. आता जे काही राज्यसभेचे झालेले पेपर आहेत त्यावरतीही आपल्याला डिस्कस करायचंय. त्यानंतर याच्या अगोदर युपीएससीचे जे झालेले पेपर आहेत त्याच्यावरतीही डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे, सो सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की काय होतं, कशा पद्धतीने या गोष्टी चेंज होऊ शकतात. जरी यांनी हा पॅटर्न सांगितला असला तरी ते ऍज इट इज फॉलो होतो किंवा होत नाही, या सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तर आज मिळणार आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा टप्पा जो येतो तो म्हणजे तुमच्या मुलाखतीचा, ज्याला मुलाखत व व्यक्तिमत्व चाचणी असं म्हटलं जातं. आणि ही 275 गुणांची असते आणि जी आपली लेखी परीक्षा असते ती 1750 गुणांची असते. असं एकूण 2025 गुण हे मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखत या दोघांच्या एकत्रीकरणातून असतं. या 2025 पैकी जे काही तुमचे गुण असतील, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यामध्ये तुम्ही जे काही प्राप्त केलेले गुण आहेत त्याच्यावरून मग तुमचा पुढे हा रँक ठरवला जातो. तुम्ही देशात कितवे आलात किंवा राज्यात कितवे आलात, त्याप्रमाणे तुमचा पसंतीक्रम, तुमची पोस्ट, या सर्व बाबी या 2025 गुणावरती अवलंबून आहेत. हे पहिला प्रथम लक्षात घ्या. ठीक आहे, सो हे झालं 2025 चं असणार वरवरचं डिवायडेशन. त्याच्यानंतर थोडस आणखीन खोलात जाऊया. आता मुख्य परीक्षेचं असणार स्वरूप, कशा पद्धतीची ही आपली मुख्य परीक्षा इथं आपल्याला पाहायला मिळते ते लक्षात घ्या. एकूण आपल्याला 9 पेपर असतात. किती पेपर असतात? 9 पेपर असतात. त्यामध्ये पहिला पेपर आणि दुसरा पेपर हा लँग्वेजचा असतो. आता आपण ऑब्विसली मराठी आहोत त्यामुळे मराठी कंपल्सरी असणार आहे आणि दुसरी एक आपली लँग्वेज असेल ती म्हणजे इंग्रजी किंवा इंग्लिश. अशा 2 लँग्वेजचे पहिले 2 पेपर असतात. त्यांना 300 गुण असतात. इंग्रजी 300 गुणाचा, मराठी 300 गुणाचा. व्यवस्थित लक्षात घ्या, कारण पुढचे जे आहेत ते 250 गुणाचे आहेत. याचं थोडस वेगळंच आहे. इथं सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या. पेपर 1 मराठी, पेपर 2 इंग्रजी, दोघांनाही 300 समान गुण असणार आहेत. इथं तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. म्हणजे काय हो, तर फक्त 75 गुण मिळवायचे इच पेपर, प्रत्येक पेपरमध्ये. मराठीच्या पेपरमध्ये तुम्हाला 75 गुण मिळवायचे आणि इंग्रजीच्या पेपरमध्ये तुम्हाला 75 गुण मिळवायचे आहेत. हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता हे का सांगतोय, याच्यावरती का भर देतोय, पुढे येईलच लक्षामध्ये. आणि याचं नेचर जे आहे तेही डिस्क्रिप्टिव्ह असतं. इथं नाही कुठलंही ऑब्जेक्टिव्ह नसतं. ठीक आहे, याचंही नेचर डिस्क्रिप्टिव्ह असतं. याच्या सिलेबस बद्दल आपण डिस्कस करणारच आहोत. वेळेचा विचार केला तर 3-3 तासाचा वेळ राहतो. प्रत्येक पेपरला 3-3 तासाचा हा वेळ असतो. हे इथं लक्षात घ्या. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की 25% गुणासह तुम्ही अहर्ताकारी हा पेपर असतो. इथं तुम्हाला तुम्ही 300 मध्ये 300 जरी गुण मिळवले तरी त्याचा काही फायदा होणार नाही. तुम्ही 300 पैकी 75 जरी गुण मिळवले तरी त्याचा काही फायदा होणार नाही. फक्त एकच मुद्दा इथं घडतो, तुम्हाला ह्या पेपरमध्ये, दोन्ही पेपरमध्ये क्वालिफाय व्हायचं. हे लक्षात ठेवा. दोन्ही पेपरमध्ये जर यदा कदाचित तुम्ही मराठीमध्ये क्वालिफाय झाला आणि इंग्रजीमध्ये क्वालिफाय नाही होऊ शकला तर मित्रांनो, तुम्ही जे काही मुख्य जे इतर पेपर दिलेले आहेत ते पेपर तुमचे चेक केले जात नाहीत. लक्षात घ्या, एका जरी पेपरमध्ये आपण क्वालिफाय नाही होऊ शकलो, मराठी किंवा इंग्रजी कुठलाही घ्या, त्या एकाही पेपरमध्ये जर आपण क्वालिफाय नाही होऊ शकलो तर पुढचे जे आपले महत्वाचे पेपर आहेत ते पेपर चेक केले जात नाहीत. म्हणजे असं समजा की तुम्ही मुख्य परीक्षा दिलेली आहे, तुमचे प्रत्येक विषयाचे वेगवेगळे गट्टे आहेत.
परंतु तुमचा सुरुवातीला कुठला पेपर चेक होतो, तर हा लँग्वेजचा पेपर चेक होतो. लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2. याच्यामध्ये जर तुम्ही 75 पेक्षा अधिक गुण मिळवले असतील तर तुम्हाला ग्रीन सिग्नल दिला जातो की तुमचे आता बाकी जे GS 1, 2, 3, 4 हे पेपर आहेत, तुमचा ऑप्शनल जो आहे आणि तुमचा एसे जो आहे किंवा निबंध जो आहे, हा आता काय होणार आहे, चेक केला जाणार आहे. ठीक आहे. जर नाहीच तुम्ही इथं क्वालिफाय होऊ शकला तर पुढचे पेपर चेक केले जात नाहीत, हे इथं लक्षात घ्या. पुढचे पेपर चेक केले जात नाहीत. ओके. सो हा महत्वाचा आणि क्रुशियल असा असणारा पॉइंट आहे की बऱ्याच विद्यार्थी मित्रांना वाटतं की अरे आपण आरामात क्वालिफाय होताही, त्याच्यामध्ये काही अडचण नाहीये, आरामात क्वालिफाय होता. पण कसं आहे, लाईटली घ्यायचं नाही, सिरियसली घेऊन जर केलं तर चांगला परफॉर्मन्स होतो. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा की या 2 पेपरची तयारी करत असताना इतरही विषयांचा अभ्यास होत जातो. सो डोंट वरी. त्यामुळं याचं खूप टेन्शन घेण्याची गरज नाही, खूप हे करण्याची गरज नाही. फक्त एक लक्षात ठेवा कुठेतरी तुमच्या की अरे याच्यामध्ये क्वालिफाय व्हावंच लागतं. काय करावं लागतं, क्वालिफाईंग व्हावंच लागतं, तरच पुढे आपण काय करू शकतो, म्हणजे पुढच्या टप्प्यापर्यंत जाऊ शकतो. त्याच्यानंतर पेपर 3 येतो. पेपर 3 जो आहे तो निबंधाचा असतो, ज्याला 250 गुण असतात. पेपर 4 त्याला 250 गुण असतात, ज्याला आपण सामान्य अध्ययन किंवा आपल्या गोंडस भाषेत GS 1 असं त्याला म्हणतो. त्यानंतर पेपर 5 ज्याला सामान्य अध्ययन 2 म्हणजे GS 2 असं म्हणतो, याला हे 250 गुण आहेत. त्यानंतर पेपर 6 ज्याला सामान्य अध्ययन 3 म्हणजे GS 3 म्हणतात, त्यालाही 250 गुण आहेत. त्यानंतर पेपर 7 सामान्य अध्ययन 4, ओके, ज्याला आपण GS 4 म्हणतो किंवा इथिक्सचा पेपर म्हणून हा ओळखला जातो. सो हा देखील 250 गुणांसाठी असतो. त्याच्यानंतर पेपर 8 आणि पेपर 9 हा तुमचा ऑप्शनल असतो, तुमचा वैकल्पिक विषय असतो. पेपर 8 आणि पेपर 9 इथं तुमच्या वैकल्पिक विषयाला, आता तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, एक सांगतो, ऑप्शनल जो आहे तो 500 मार्क्ससाठी असतो. आपल्याला ऑप्शनल जो आहे तो 500 मार्कांसाठी असतो. ऑप्शनल हा 500 गुणांसाठी असतो, हे इथे लक्षात घ्या. त्यामुळं ऑप्शनल हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. ऑप्शनलची निवड करत असताना खूप विचारपूर्वक करा, कारण तोच सर्वात महत्वाचा टप्पा आहे. कारण ऑप्शनल जर आपण आपल्या आवडीचा, आपला इंटरेस्ट असणारा निवडला तर आपण त्याच्यामध्ये चांगलं परफॉर्मन्स करतो, त्याच्यामध्ये चांगले गुण मिळवू शकतो. कुणाच्या सांगण्यावरून, कुणाच्या काही करण्यावरून त्या गोष्टींना न भूलता तुमच्या स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा की मला माझा आवडता विषय कोणता आहे आणि तो मी निवडायचा आहे. मी तुम्हाला त्याची अख्खी लिस्ट दाखवणार आहे. एवढे एवढे ऑप्शनल साठी तुम्हाला विषय असतात, त्यापैकी एक विषय तुम्हाला निवडायचा असतो आणि त्या एका ऑप्शनलचे परत 2 पेपर असतात. तो पेपर 8 असतो आणि पेपर 9 असतो. पेपर 8 आणि पेपर 9 त्याला 500 गुणांना 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं. पेपर 1, पेपर 2 दोन्ही 250 गुणांचे असतात, हे इथे लक्षात घ्या. ठीक आहे. ऑप्शनल तुमचा. आता जाऊया पुढे, इन डिटेल मध्ये सर्व गोष्टी आपण थोडस पाहूया. पहिला पेपर 1 जो आपला 300 गुणांचा असणारा पेपर आहे, क्वालिफाईंग नेचरचा. इथं तुम्हाला 75 गुण मिळवायचे आहेत. इथं फक्त 75 गुण मिळवायचे आहेत. याच्या सिलेबस वरती नजर टाकली तर तुम्हाला काय पाहायला मिळतं, इथं याने परत एक साधारणपणे असं सांगितलेलं आहे की दिलेल्या परिषदाचं आकलन करायचं आहे. एक पॅसेज दिलेला असेल, त्याच्यावरती काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथे लिहायची आहे. पॅसेज वाचा, प्रश्न वाचा आणि तुम्ही उत्तरं तुमच्या भाषेमध्ये लिहायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर संक्षिप्त लेखन म्हणजे प्रिसाइज रायटिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे 10-15 ओळींचा एखादा पॅसेज दिलेला असेल, त्याला काय करायचं, 1/3 मध्ये त्याला कॉम्प्रेस करायचा आहे, प्रिसाइज करायचं आहे, म्हणजे सारांश त्याचा लिहायचा आहे थोडक्यामध्ये. त्यानंतर परिपाठ आणि शब्दसंग्रह, म्हणी असतील मराठीमधल्या, वाक्प्रचार असतील, म्हणी वाक्प्रचार, कधी कधी समानार्थी शब्द विचारतील, कधी कधी विरुद्धार्थी शब्द विचारतील, कधी त्या म्हणींचा अर्थ सांगून त्याचा वाक्यामध्ये उपयोग करा असं सांगतील. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत, खूप काही इथं काही व्याकरण वगैरे असा काही भाग नाहीये. त्यामुळे व्याकरणाची भीती वगैरे अजिबात बाळगायची नाही, व्याकरणाचा अभ्यास करायचा नाही, फक्त शब्दसंग्रह आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, हे इथं लक्षात घ्या. त्यानंतर लघुनिबंध असतो. लघुनिबंध म्हणजे छोटासा एक निबंध लिहायचा असतो, ज्याची शब्द मर्यादा साधारणपणे 400 शब्दांची वगैरे असते. ठीक आहे.
त्याच्यानंतर इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी असं आपल्याला भाषांतर करायचं आहे. एक पॅसेज इंग्रजीचा असेल ज्याचं मराठीमध्ये भाषांतर करायचं आणि एक पॅसेज मराठीचं असेल ज्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करायचं. ठीक आहे, म्हणजे ट्रान्सलेशन करायचं आहे आपल्या भाषेमध्ये. त्याला अनुवाद असं म्हटलं जातं. आणि हा पेपर अर्थकारी आहे हे विसरू नका. फक्त 75 गुण मिळवायचे आउट ऑफ 300, 300 गुणांपैकी. ठीक आहे, आता प्रश्नपत्रिकाचा नमुना काय दिला आयोगाने बघा कशा पद्धतीने असेल. निबंध जो आहे, जो लघु निबंध म्हणतो, तो 100 गुणांसाठी असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर परिच्छेदाचं आकलन जो काही पॅसेज असेल 12 मार्क साठी एक प्रश्न असतो. 12 पंचे 60 प्रश्न, सॉरी 60 गुण असतात, त्याला 5 प्रश्न असतात. ओके, सो 60 गुणांसाठी तो परिच्छेद असतो, पॅसेज असतो. त्यानंतर सारांश लेखनासाठी तुम्हाला 60 गुण असतात. ठीक आहे, त्यानंतर मराठी उतरायचं इंग्रजीमध्ये भाषांतर करायचं त्याला 20 गुण असतात. त्यानंतर इंग्रजी उतरायचं मराठीमध्ये भाषांतर करायचं त्याला 20 गुण असतात. आणि त्यानंतर परिपाठ व शब्दसंग्रह हा 40 गुणांचा असतो. असा एकूण हा 300 गुणांचा पेपर असतो. एकूण 300 गुणांचा पेपर असतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये संदर्भ ग्रंथाबाबत थोडस बोलूया. आता आपल्याकडे ना निबंध हा आपला एक स्पेशल पेपर आहे, बरोबर आहे, पेपर नंबर 3 ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, तिथं आपण खूप डिटेलमध्ये निबंधाची तयारी करतो. त्यामुळं याच्याकडे वेगळं लक्ष द्यायची आवश्यकता अशी वाटते का तुम्हाला? तर अजिबात नाही. कारण तिथं जर तुम्ही निबंध लिहित असाल, उत्कृष्ट निबंध लिहित असाल, तर या निबंधासाठी तुम्हाला वेगळे एफर्ट्स घ्यायची काहीही आवश्यकता नाही. पण तिथं चांगले एफर्ट्स घ्यावे लागतील आणि तुम्ही घेणार आहे हे निश्चित आहे. ठीक आहे, त्यानंतर परिच्छेदाचं आकलन आपण असंही अभ्यास करतोय. आपलं वाचन कौशल्य, एक एक मुद्दा कसा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे आणि याची प्रॅक्टिस आपली ऑलरेडी झालेली असेल. कुठे झालेली असेल तर आपला जो काही प्रिलिम मधला पूर्व परीक्षेमधला सीसॅटचा जो पेपर आहे, त्या सीसॅटच्या पेपरमध्ये किमान 10 ते 12 असे पॅसेज आपल्याला पाहायला मिळतात. त्या 10 ते 12 हे पॅसेज किंवा उतारे आपण ते व्यवस्थितरित्या वाचतो, त्याची उत्तरं शोधतो आणि उत्तरं देतो. ठीक आहे, सो त्याच्यामुळे त्याचंही इथं काम झालेलं आहे. त्यानंतर आता सारांश लेखन. सारांश लेखन म्हणजे काय? आपण जो काही अभ्यास करतोय जीएसचा, त्या जीएस मध्ये आपण वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळ्या कन्सेप्ट ह्या ब्रॉड वेने काय करतोय, अभ्यासत असतोय. पण ज्यावेळी आपल्याला त्याच संकल्पनावरती आधारित असणारा एखादा प्रश्न आला आणि त्या प्रश्न समजा 150 शब्दांसाठी किंवा 250 शब्दांसाठी असेल, तर तेवढी ती वास्ट असणारी संकल्पना आपण काय करतोय, 150 शब्दातही बसवू शकतो, 250 शब्दामध्येही बसवू शकतो. म्हणजे ते स्किल आपलं काय झालेलं आहे, डेव्हलप झालेलं आहे. ओके, सो हेही लक्षात ठेवा. त्यानंतर भाषांतराचा राहिला भाग. आता आपल्याकडे कसं आहे, आपल्याला इंग्रजीही जमतं, मराठीही जमतं, जमून घ्यावं पण लागतं, हे लक्षात घ्या. आणि हळूहळू जमतं ते. सो त्याचाही काही विचार नाही करायचा, कारण ते आरामात जमणार आहे. कारण आपल्याला काही संदर्भ साहित्य हे इंग्रजीमध्ये अभ्यासावं लागेल, काही संदर्भ साहित्य हे मराठीमध्ये अभ्यासावं लागेल. भीती अजिबात बाळगायची नाही. ज्याला इंग्रजी जमतं, जमत नाही असं काही असेल तर अजिबात काळजी करू नका. ते सवयीचा भाग आहे. हळूहळू आपण प्रयत्न करत राहिलो की सर्व गोष्टी आपल्याला जमायला लागतात, त्याच्यावरती आपण काम करून घेतो, हे इथं लक्षात घ्या. आणि त्यानंतर परिपाठ आणि शब्दसंग्रह हे तर आपल्याकडे जन्मजात उपजत असणारा गुण असतो. म्हणजे सहज रस्त्याने जाता जाता जरी आपण भाजीवाला किंवा कुणाकडेही गेलो तर त्यांच्याकडे बोलण्यामध्ये किंवा मराठी भाषिक लोकांच्या संवादामध्ये नेहमी म्हणी, वाक्प्रचार असे अनेक वेगवेगळे शब्द हे नेहमी आपल्याला ऐकायला मिळत असतात. तरीही आपल्याकडे जे काही पाठीमागचे झालेले पीवायक्यूचे असे वाक्प्रचार आहेत, म्हणी आहेत, त्याचा एक आपल्याकडे डेटाबेस आहे की ज्याचा आपण अभ्यास करून या गोष्टीमध्ये देखील त्या चांगले गुण मिळवू शकतो. ठीक आहे, सो अशा पद्धतीचा हा काय असेल आपला या पेपरचा एक पॅटर्न असणार आहे. नेक्स्ट इज इंग्रजी भाषा. यालाही 300 गुण असतील आणि या 300 गुणामध्ये तुम्हाला 75 गुण मिळून क्वालिफाय व्हायचं आहे, हे इथे लक्षात ठेवा. सेम मराठी सारखंच असणार, थोडासा चेंज होतं इथलं पेपरचं स्ट्रक्चर किंवा सिलेबस. इथं परिच्छेदाचं आकलन करायचंय, त्यानंतर संक्षिप्त लेखन करायचंय, त्यानंतर परिपाठ व शब्दसंग्रह असणार आहे. हा परिपाठ व शब्दसंग्रह म्हणजे इडम अँड फ्रेजेस हे असतील, हे इथं लक्षात घ्या. त्यानंतर प्रिसाइज रायटिंग असणार आहे आणि त्यानंतर लघु निबंध, एक शॉर्ट एसे तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्यामधून वगळण्यात आलेला भाग कुठला असेल तर तो ट्रान्सलेशनचा भाग असेल, कारण तो ऑलरेडी आपण काय केलेलं आहे मराठीच्या पेपरमध्ये
कव्हर केलेलं आहे. इंग्लिश मधलं मराठीत आणि मराठीतलं इंग्लिश असं वाईस वर्षा आपण तिथंच कव्हर झालेलं आहे. मी कव्हर नाही केलं, आयोगाने कव्हर केलं. ठीक आहे. सो इथं ट्रान्सलेशनचा भाग वगळण्यात आलेला आहे. त्यामुळं इथं या प्रश्नांचं स्वरूप थोडस बदलतं. मग इथं काय होतं, एसे रायटिंग जो आहे त्याला 100 मार्क्स असतील. ठीक आहे. त्यानंतर जो आपला कॉम्प्रेहेन्सिव्ह पॅसेज जो आहे, पॅसेज वाचून त्याची उत्तरं द्यायची, त्याला 75 असतील. तिथं काय होतं, 60 होते मराठीमध्ये. ठीक आहे. इथं 75 वेटेज असेल. प्रिसाइज रायटिंगला 75चं वेटेज मिळालेलं आहे इथं. त्यानंतर युसेज अँड व्होकॅब्युलरी पार्ट 1 जो आपला व्होकॅब्युलरीचा पार्ट आहे, हिडन फ्रेजेस वगैरे ह्या गोष्टी ज्या असतील त्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं. इथं 25 आणि 25 असे याला मार्क्स असणार आहेत. टोटल काय असेल याचा, तर 300 हा याचा टोटल असणार आहे. 300 मार्क्स साठी देखील हा टोटल असेल. आणि याचंही नेचर काय आहे, तर क्वालिफाईंग नेचर आहे. फक्त 75 मार्क्स मिळवायचे आउट ऑफ 300, हे इथे लक्षात ठेवा. सो ह्या गोष्टी झाल्या आपल्या पेपर 1 आणि पेपर 2. याच्याही रेफरन्स साठी विचार कराल तर वेगळं काही करायची आवश्यकता नाही. इथं तुम्हाला काही न्यूज पेपर रिडिंगचे थोडस इथं आधार घ्यावा लागेल. बाकी तुम्हाला सांगितले होते सर्व गोष्टी तशाच पद्धतीने पाहायला मिळते. ठीक आहे. आता हे झाले क्वालिफाईंग नेचरचे. क्वालिफाईंग असणारे पेपर होते पेपर 1 आणि पेपर 2. त्याच्यानंतर निबंधापासून पेपर 3 पासून पुढचे जे पेपर असतील त्याच्या प्रत्येक पेपरचे गुण हे तुमच्या फायनल कट ऑफ साठी ग्राह्य धरले जातात, ते कन्सिडर केले जातात, हे इथे लक्षात ठेवा. ओके. त्यामधला पहिला टप्पा किंवा पहिला पेपर जो असेल तो पेपर 3, तो म्हणजे आपला निबंधाचा. हा निबंध 250 गुणांसाठी असणार आहे. 250 गुणांसाठी निबंध असेल. इथं तुम्हाला 2 निबंध लिहायचे आहेत. 2 निबंध लिहायचे आहेत, हे इथं लक्षात ठेवा. आता या निबंधासाठी काय सांगितलं ते पहिला समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की याचा काही सिलेबस नसतो. याचं आयोगाला काहीतरी अपेक्षित असणाऱ्या गोष्टी आयोगाने सांगितलेल्या आहेत. मग युपीएससी साठी ही सेम आहे आणि एमपीएससी साठीही इथं सेम तुम्हाला पाहायला मिळतं. काय म्हणतो आयोग, की उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवर निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी, त्याची विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनाची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. बहुविध विषयांवरती, विषयाचं बंधन नाहीये, कुठल्याही विषयावरती निबंध येऊ शकतो. साधारणपणे तुम्हाला 8 विषय येतात. 2 सेक्शन केले जातात, ए सेक्शन आणि बी सेक्शन. ए सेक्शन 125 मार्क साठी एक निबंध लिहायचा आहे. बी सेक्शन 125 मार्क साठी एक निबंध लिहायचा आहे. निबंध 2च लिहायचे, ए सेक्शन साठी आणि बी सेक्शन साठी. पण तुम्हाला ए सेक्शन मध्ये 4 विषय असतील, बी सेक्शन मध्ये 4 विषय असतील. ओके, समजून घ्या. ए सेक्शन मध्ये 4 विषय, बी सेक्शन मध्ये 4 विषय. असं करायचं नाही की बी सेक्शन मधले मला 2 विषय आवडले म्हणून मी बी सेक्शनचे 2 विषय लिहितो, चालणार नाही. किंवा ए सेक्शन मधले 2 आवडले म्हणून मी त्यातले 2 लिहितो, चालणार नाही. तुम्हाला एक सेक्शन मध्ये 4 पैकी 1 वरती निबंध लिहायचा आहे, बी सेक्शन मध्ये 4 पैकी 1 वरती निबंध लिहायचा आहे, हे इथं लक्षात घ्या. ओके. त्यानंतर पुढे हा असतो असा पॅटर्न निबंध लिहिण्यासाठी. तुम्हाला सेक्शन ए असेल ज्याच्यामध्ये 4 ऑप्शन असतील, म्हणजे 4 विषय दिलेले असतील, 1 2 3 4, आणि त्याचा एक निबंध तुम्हाला चूज करून लिहायचा आहे. आणि त्याच्यासाठी गुण असतील 125. किती गुण असतील? 125. त्यानंतर बी सेक्शन असेल, बी सेक्शन मध्ये सेम 4 विषय असतील, ज्याला क्रमांक असेल 5 6 7 8. इथेही 4 विषय असतील, त्यामध्येही तुम्हाला एकच निबंध लिहायचा आहे, ज्याच्यासाठीही 125 गुण असणार आहे. आणि याचे मार्क्स काउंट केले जातात बरं का. लक्षात घ्या मित्रांनो, या मुख्य परीक्षेच्या टप्प्यामध्ये खूप महत्वाचा टप्पा आहे. याच्यामध्ये ना सर्वात महत्वाचे कुठले विषय असतील माहितीये का? सर्वात महत्वाचे, चांगले गुण देणारे, तुमचा जो रँक आहे तो रँक ठरवणारे कुठले गुण असतील माहितीये का? पहिला असेल तुमचा ऑप्शनल आणि दुसरा असेल तर म्हणजे निबंध. त्यामुळे निबंधावरती खूप चांगलं काम करायचं आणि दुसरं म्हणजे की तुमच्या ऑप्शनल वरती खूप चांगलं काम करायचं. निबंध ऑप्शनल हे दोघांचं जर गणित केलं तर तुमचे 750 मार्क्स हे इथंच झालेले आहेत. 750 मार्क्स हे इथंच झालेले.
दुसरं एक आणखीन एक हे असतं, बाकी मुलांना ज्या अशा विषयाची भीती वाटते, तो विषय जर तुम्ही आतापासूनच आपलासा करून ठेवला आणि त्याच्यामध्ये जर थोडस अधिक लक्ष दिलं, तर तिथंही तुमचे चांगले मार्क्स मिळू शकतात. आणि तो म्हणजे इथिक्स. ओके, त्या इथिक्स मध्येही तुम्हाला 250 गुण इथं पाहायला मिळतो. म्हणजे जर या 3 विषयांवरती आपण फोकस केला, तर इथं 1000 गुणांची तुमची तयारी होते. 1000 गुणांची इथं तयारी ही झालेली तुम्हाला पाहायला मिळते. हे इथं लक्षात. आता निबंधाचा जर विचार केला आपण, निबंधासाठी असं स्पेशल मार्केट मधलं छापील कुठलंही पुस्तक घेऊन येऊन चालणार नाही. कारण आयोगाचा जो काही व्यक्ती आहे पेपर चेक करणारा, त्याला कळतो की याने रट्टा मारून काहीतरी आलेला आहे. आणि दुसरं म्हणजे की निबंधाचा विषय तुमच्या त्या छापील पुस्तकाच्या विषयांपेक्षा कित्येक पटीने वेगळा असतो. त्याच्यामध्ये त्याचा गाभा, त्याचा प्रश्न किंवा तो विषय हा वेगळा असतो. त्यामुळं तुम्ही असं विचार करून जर चालणार असाल किंवा चालायचा प्रयत्न करणार असाल की मी कुठलं तरी एक पुस्तक रेफरन्स म्हणून वापरेन आणि त्याचा अभ्यास करेन, ते निबंध पाठ करेन आणि मी जाऊन मग ते काय करेन, उत्तरामध्ये तिथं मी लिहून ठेवेन, तर अजिबात तसं चालणार नाही. तसं करू नका, कारण तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. शेवटी हे चाललं कशासाठी, तुम्हाला चांगले जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत म्हणून हे चाललेलं आहे सर्व काही. ठीक आहे, सो ह्या गोष्टी इथं लक्षात घ्या. मग याच्यासाठी करायचंय काय, तर मी असं म्हणेल की ज्या दिवशी म्हणजे आजपासून तुम्ही जर तुमचा हा डिसिजन आहे की मला युपीएससी एमपीएससी करायची आहे, तर आजपासून तुमची निबंध विषयाची तयारी सुरू झालेली आहे. कारण हा विषय असा आहे की खूप डायनॅमिक असणारा हा विषय. याला खूप वेगवेगळे विषयांवरती हात घातले जातात. तत्वज्ञानावरती विचारला जाईल, कधी चालू घडामोडीशी रिलेटेड विचारला जाईल, कधी एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीवरती विचारला जाईल, कधी ज्वलंत अशा मुद्द्यांवरती, ज्वलंत अशा समस्येवरती असे वेगवेगळे अँगलने विषय इथं घेतले जातात. आणि याची सर्वाधिक माहिती ही आपल्याला कुठून मिळते, तर आपले जी पुस्तकं आहेत त्याच्यातून मिळते. दुसरं म्हणजे जे आपलं डेलीचं न्यूजपेपर रिडिंग असेल, त्या न्यूजपेपर मधून मिळते. त्यानंतर जे काही चर्चात्मक संवाद साधले जातात, जे कार्यक्रम असतात बघा, पॉडकास्ट वगैरे आपण बघतो ना, ते तसले पॉडकास्ट बघायचे नाहीत की मी सांगितलं पालीला तू येऊ नको इकडं, तू पाल मग तिथून निघून गेली, असले नाही. वैचारिक, ज्याच्यातून काहीतरी फलित म्हणजे होणार आहे, काहीतरी आउटपुट मिळणार आहे. की 2 असे विचारवंत येऊन बसलेले आहेत, ते देशाच्या इकॉनॉमीवरती, देशाच्या या अर्थव्यवस्थेवरती चर्चा करतायत. त्याच्यातून तुम्हाला काहीतरी ज्ञान मिळणार आहे. असे पॉडकास्ट असतील, अशा चर्चा असतील, किंवा जे आपले एडिटोरियल असतील, मग ते द हिंदूचे असोत किंवा लोकसत्ताचे असोत किंवा इतरही न्यूजपेपर मध्ये चांगले एडिटोरियल येतात, सो ते असोत. सो अशा काय म्हणूया आपण, अशा रेफरन्सेस मधून आपली ही तयारी होत जाते. ठीक आहे, कधीतरी आपण अवांतर वाचन म्हणून एखादी कविता संग्रह वाचतो, कधीतरी आपण एखादं गद्य संदर्भ वाचतो. मग अशा याच्यामधून काही चांगल्या ओळी आपल्याला तिथं पाहायला मिळतात. मग अशा ओळींचं कलेक्शन असणं आपल्याकडे खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या निबंधामध्ये त्याचा अगदी परफेक्ट तिथं वापर करू शकता. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की निबंध हा तुमच्या शब्दामध्ये असला पाहिजे, तुमच्या त्या स्वतःला व्यक्त करणारा असला पाहिजे, स्वतःला रिप्रेझेंट करणारा असला पाहिजे, ना की कुठल्या तरी छापील पद्धतीचा एखाद्या अशा यांत्रिक म्हणजे याने कुणीतरी लिहून दिलेला आहे असा तो असायला नको. त्याच्यावरती तुमचं स्वतःचं ओपिनियन असलं पाहिजे, त्याच्यावरती तुमचे विचार असले पाहिजेत. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ही सर्व जी जडणघडण आहे, ही एका दिवसात घडणारी नाहीये, किंवा मी तुम्हाला सांगतोय किंवा इतर कुठलाही तुम्हाला शिक्षक सांगतोय आणि तुम्ही लगेच उद्या निबंध लिहिण्यामध्ये एक्सपर्ट व्हाल, तर ते तसं नाहीये. कारण निबंध लिहिणं ही एक प्रोसेस आहे आणि ते प्रोसेसचा भाग तुम्हाला बनायचा आहे आणि ती प्रोसेस चालणारी आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये दिवसेंदिवस तुम्हाला काय करायची आहे, इम्प्रुव्हमेंट करायची आहे. त्याच्यामध्ये काही असे बारकावे आहेत की स्ट्रक्चर कसं असावं, कसा निबंध लिहिला जातो, त्याच्यामध्ये काय कशा पद्धतीने, हे जे आता मी सांगितलं कविता असेल किंवा काही अशा थोर गोष्टीही तुम्ही सांगू शकता बरं का, पण त्याच्यातून काहीतरी आशय मिळाला पाहिजे, बोध मिळाला पाहिजे, अशाही गोष्टी तुम्ही त्याच्यात लिहू शकता, नाही असं नाही. परंतु त्या विषयाशी मॅच होणाऱ्या असल्या पाहिजे, ते संदर्भाशी मॅच होणाऱ्या, रिलेटेड असणाऱ्या असायला हव्या. ठीक आहे, सो ह्या बाबी इथं लक्षात घ्या. याला कुठलेही स्पेसिफिक पुस्तक वगैरे नाहीये. इथं तुमच्यासाठी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे योग्य असा मार्गदर्शक, की जो तुम्हाला सांगेल की निबंध कसा लिहायला पाहिजे, निबंधाचं स्ट्रक्चर हे कसं असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते म्हणतो ना आपण की राजहंस, जसं
आता माहिती नाहीये खरंच तो तसं वेगळं करतो का नाही. पण राजहंस काय करतो की त्या दूध प्यायला दिलं त्याला, म्हणतात असं आख्यायिका आहे, दंतकथा आहे, खरं मानू नका नाहीतर झालं एखादा राजहंस शोधायला. तर राजहंस म्हणतात की तो काय करतो, दुधामध्ये असणारं पाणी वेगळं करतो. म्हणजे वेगळं कसं, तर फक्त तो दूध दूध पितो आणि पाणी हे तसंच खाली भांड्यामध्ये ठेवतो. तर तशा पद्धतीने तुम्हाला या निबंधामध्ये राजहंस बनायचंय. तुम्हाला आवश्यक त्या गोष्टी तुम्हाला चपखलपणे त्या निवडता आल्या पाहिजे, त्या तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे, ह्या इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके, सो ह्या बाबी इथं लक्षात घ्या. चल, तर हे झालं निबंधासाठी. मग त्यानंतर जाऊया आपल्या GS4 कडे. म्हणजेच आपला जीएस सॉरी पेपर 4 कडे GS1, ज्याला आपण सामान्य अध्ययन असं म्हणतो. हा सामान्य अध्ययन सर्वांचा आवडता, सर्वांचा फेवरेट असणारा इतिहास, भूगोल असा याला इथं म्हणू शकतो आपण. याच्यामध्ये आणखीनही बरे कांगावे तुम्हाला पाहायला मिळतील. मग ते काय काय आहे ते पाहूया. सर्वप्रथम हा असेल आपला आयोगाने दिलेला सिलेबस. युपीएससीचा सेम आहे, एमपीएससीचाही सेमच आहे. याच्यामध्ये टायटल काय आहे याचं ते लक्षात घ्या. भारतीय वारसा आणि संस्कृती, भारतीय वारसा आणि संस्कृती, त्यानंतर इतिहास आणि त्यानंतर जागतिक भूगोल. जर एमपीसीचा विचार केला तर एमपीसी मध्ये स्पेशली मेन्शन केलेलं आहे स्पेशल रेफरन्सेस विथ महाराष्ट्र. ओके, आणि जर युपीएससी विचार केला तर युपीएससी मध्ये फक्त हा एक, हे 2-3 शब्द फक्त तिथं गाळलेले आहेत. हे इथं लक्षात घ्यायचं आहे. 2-3 शब्द फक्त गाळलेले आहेत. आता हा संपूर्ण सिलेबस मी तुम्हाला काही वाचून दाखवणार नाही, पण मी तुम्हाला काही असे महत्वाचे मुद्दे सांगेल की ज्यावरून तुम्हाला पेपर 1 ची एकदम परफेक्ट अशी आयडिया येऊन जाईल की इथं काय काय असणार आहे. सर्वप्रथम अभ्यासक्रमावरती जर नजर टाकली तर इथं काय सांगितलं की भारतीय संस्कृती प्राचीन ते आधुनिक काळ, याच्यामध्ये साहित्य प्रकार असेल, त्यानंतर कला प्रकार असेल आणि त्यानंतर स्थापत्य शास्त्र असेल. आपण इतिहासामध्ये वाचलेलं आहे, एन्शियंट हिस्ट्री आपल्याला पुढे जाऊन करायचंच आहे प्रिलिमसाठी, आणि तोच इथं आपल्याला करायचा आहे मुख्यसाठी. फक्त नेचर काय आहे तिथं ऑब्जेक्टिव्ह असेल आणि इथं तुमचं डिस्क्रिप्टिव्ह नेचर असणार आहे. ठीक आहे. सो जी काही स्थापत्य शास्त्र आहेत, मग ज्या आहे तुम्हाला आता पाहिलं असेल की मुंबई महानगरपालिका जी आहे त्यांची जी इमारत आहे ती कुठली गोथक काहीतरी शैली आहे ना, त्या शैलीमध्ये बांधलेली आहे. किंवा जी काही हेमाडपंथी मंदिरं असतील किंवा ती गांधारी शैली असेल, मग ती चित्रकला असेल, बांधकामाची कला असेल. सो ह्या कला, त्याच्या पाठीमागचा इतिहास, त्या कालखंडातल्या घडणाऱ्या गोष्टी, त्या काय म्हणतो आपण त्या मंदिराच्या स्थापत्य शास्त्रामागे किंवा त्या एखाद्या इमारतीच्या स्थापत्य शास्त्रा पाठीमागचा इतिहास काय आहे, कुठल्या 2 संस्कृती, कुठल्या 2 कलांचा त्याच्यामध्ये मिलाप झालेला आहे, या अशा सर्व बाबींचा आपल्याला इथं विचार करायचा आहे. अशाच पद्धतीने तिथं असणारे जे साहित्य प्रकार असतील, ते साहित्य प्रकार असतील किंवा त्यानंतर कला प्रकार असतील, वेगवेगळे कला प्रकार जे आहेत हे फ्युजन आहेत. फ्युजन म्हणजे की एक इकडली कला आहे, दुसरी तिथली स्थानिक कला आहे, या दोघांच्या एकत्रीकरणातून परत त्याच्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट झालेली आपल्याला पाहायला मिळते. सो एवढ्या खोलापर्यंत जाऊन आपल्याला त्या गोष्टी अभ्यासायच्या. खूप इंटरेस्टिंग असणारा हा विषय आहे. ज्या गोष्टी आपण फक्त बाहेरून पाहिलेल्या आहेत त्या गोष्टी आतून अभ्यासायची आपल्याला इथं संधी मिळते, हे इथं लक्षात घ्या. त्यानंतर मग पुढचा आधुनिक भारताचा इतिहास आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मग भारतीय स्वातंत्र्य संग्राम असतील, इतर चळवळी ज्या असतील त्याचा इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर स्पेशली जर एमपीएससीचा विचार केला तर महाराष्ट्रातील संत चळवळ असणार आहे, ते इथं लक्षात घ्या. मग त्यामध्ये जे आपले संत होऊन गेले त्यांचाही तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे. युपीएससी दृष्टिकोनातून हा पॉईंट मग आपल्याला इलिमिनेट करावं लागेल, स्किप करावं लागेल. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीतील विविध टप्पे आणि महत्वाच्या व्यक्ती, मग इथं स्पेसिफिक व्यक्तींच्या कार्याचा देखील आपल्याला काय करायचं आहे, आढावा घ्यायचा आहे. मग त्यामध्ये महात्मा गांधी असतील, त्यानंतर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यानंतर लोकमान्य टिळक असतील, असे जे काही थोर स्वातंत्र्य सेनानी होऊन गेलेले आहेत त्यांच्या सर्वांच्या कार्यांचा इथं आपल्याला काय करायचा, आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर जगाच्या इतिहासातील महत्वाच्या घटना देखील तुम्हाला इथं अभ्यासायच्या आहेत. म्हणजे जगाच्या इतिहासाची फोडणी द्यायची आहे तुम्हाला. खूप डिटेलमध्ये जायची आवश्यकता नाहीये, परंतु ज्या काही महत्वाच्या अशा काही घटना घडलेल्या आहेत त्या घटना तुम्हाला इथं माहिती असणं गरजेचं आहे. जसं की जागतिक महायुद्ध घडलेली आहेत, 1-2 असेल, किंवा रोमची क्रांती असेल, किंवा फ्रेंच क्रांती असेल, अशा जे काही क्रांत्या महत्वाचे जे ऐतिहासिक
घटना आहेत त्यांचा इथं तुम्हाला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. खूप डिटेल मध्ये जायचं नाही, तुम्ही काही ऑप्शनची तयारी करत नाही हिस्ट्री, सो तेवढं खूप खोलात जाण्याची आवश्यकता नाही, हे इथं लक्षात घ्या. त्यानंतर पुढे याचा संदर्भ साहित्य पाहूया. आता संदर्भ साहित्य याचा विचार करत असताना मित्रांनो लक्षात घ्या, सुरुवात करायची ती एनसीईआरटी बुक्स पासून. त्यानंतर जे आपले स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत, ज्याला आपण महाराष्ट्र राज्य शालेय पाठ्यपुस्तके असं म्हणतो, ती पुस्तकं असतील. मग ती 5वी पासून ती पुढच्या इयत्तापर्यंतची ही सर्व पुस्तकं तुम्हाला सर्वप्रथम अभ्यासायची आहेत, कारण तोच आपला बेस असणार आहे, तोच आपला पाया असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इयत्ता 11वी आणि 12वी एनसीईआरटी मधील कला व संस्कृती हा स्पेशली फोकस असणारा पार्ट देखील तुम्हाला रेफरन्स म्हणून यूज करायचा आहे. कशासाठी? तर कला व संस्कृती हा थोडासा वेगळा असणारा घटक आहे त्याच्यासाठी. त्यानंतर कला व साहित्य हे नितीन सिंघानिया यांचं एक पुस्तक आहे. आता मी जेवढे रेफरन्स सांगतोय त्यापैकी 1-2 असे तुम्हाला निवडायचे आहेत. सर्वच सांगितले सर्वच घ्यायचे असं नाही, पण हे जे आहेत हे कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही ऑर मिळणार नाही, ऑप्शनल मिळणार नाही, हे इथे लक्षात घ्या. त्यानंतर इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे बिपिन चंद्र यांचं पुस्तक आहे. खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे, हे नक्की वाचा मित्र म्हणेन, कारण याच्यासारखं पुस्तक तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. सो हे पुस्तक तुम्हाला इथं अभ्यासायचं आहे. त्यानंतर जाऊया भूगोलाकडे. भूगोलाचा अभ्यासक्रम काय आहे ते लक्षात घ्या. इथं प्राकृतिक भूगोल ही एक ब्रॉड अशी असणारी एक कॉन्सेप्ट आहे, संकल्पना आहे. याच्यामध्ये तुम्हाला भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, त्यानंतर सागर शास्त्र, यामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल मित्रांनो तर हवामानशास्त्र आणि सागरशास्त्र. जर मागचे तुम्ही युपीएससीचे पेपर काढून पाहिले किंवा आताचा राज्यसेवेचा म्हणजे एमपीएससीचा जरी पेपर काढून पाहिला तर तुम्हाला हवामानशास्त्र आणि सागरशास्त्र याच्याशी रिलेटेड असणारेच बरेच प्रश्न तुम्हाला इथं पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये कधी कधी ऍज इट इज आहे तशाच तुम्हाला कन्सेप्ट विचारलेले आहेत, संकल्पना विचारलेल्या आहेत. कधी कधी त्याला करंटशी रिलेट करून थोडंसं विचारलेलं आहे. करंटकडे युपीएससी आणि एमपीएससीचा अँगल हा थोडासा जास्त पाहायला मिळतो. त्यामुळं प्रत्येक विषयांमध्ये खास करून भूगोल असेल किंवा पेपर 3 मधला असणारा आपत्ती व्यवस्थापन असेल, पर्यावरण असेल, या विषयांचा अभ्यास करत असताना तुम्हाला इंटरलिंक करता आलं पाहिजे आणि ते आरामात होऊन जातं. सो डोंट वरी, त्याची काही चिंता करायची नाहीये. ठीक आहे. सो ह्या गोष्टी तुम्हाला इथं अभ्यासायच्या. त्यानंतर मग आपल्याला परत आपल्या भारताकडे यायचं. इथं भारताचा भूगोल हा विशेष करून आपल्याला अभ्यासायचा आहे. एमपीएससीचा विचार केला तर तिथं महाराष्ट्राच्या भूगोलाचा रेफरन्स येतो. जर युपीएससी असेल तर मग तिथं महाराष्ट्राच्या भूगोलाचा रेफरन्स येत नाही. परंतु युपीएससी असो किंवा एमपीएससी असो, त्यामध्ये महाराष्ट्र हा ऑटोमॅटिक कव्हर होऊन जातो. थोडासा अँगल चेंज करून आपण एमपीएससीच्या दृष्टिकोनातून थोडीशी अधिक तयारी ही इथं करू शकतो. त्यानंतर आर्थिक भूगोल असेल आणि मानवी भूगोल असेल, हे मुद्दे आपल्याला भूगोल या विषयामध्ये अभ्यासायचे आहेत. खूप खोलात जायचं नाही, परंतु हा जर तुम्ही मुद्दा व्यवस्थित करून घेतला, कारण हा फंडामेंटल आहे भूगोलाचा असणारं जे काही बेसिक नॉलेज आहे, ज्या काही कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगची क्लिअरिटी लागते, ती आपल्याला कुठे पाहायला मिळते तर या प्राकृतिक भूगोलामध्ये पाहायला मिळते. भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र आणि सागरशास्त्र याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं ते व्यवस्थित करून घेतलं की पुढे तुमचं सर्व गोष्टी हे ऑटोमॅटिक व्हायला लागतील. ठीक आहे. सो याच्यासाठी रेफरन्स काय यूज करायचे तर तुम्हाला इथं एनसीईआरटी आहेत ते 6वी पासून 12वी पर्यंतचे एनसीईआरटी तुम्हाला रेफर करायचे आहेत. त्यानंतर स्टेट बोर्डची पुस्तकं जी आहेत ती ही 6वी पासून 12वी पर्यंतची रेफर करायची आहेत. ओके. त्यानंतर रेफरन्सचा जर विचार केला तर इथं भारत व जगाचा भूगोल, भारत व जगाचा भूगोल हा सौदी सरांचा असणारं पुस्तक आहे. खूप छान पुस्तक आहे. हे एक जरी रेफर केलं तरी चालेल मराठी मीडियम साठी. जर तुम्हाला इंग्लिश मध्ये जायचं असेल, इंग्लिशचा विचार करायचा असेल तर माजिद हुसेन सरांचं यांचंही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही बायलिंग्वल असणारं पुस्तक. बायलिंग्वल म्हणजे दोन्ही एडिशन वेगळे आहेत, मराठीची एडिशन वेगळी आणि इंग्रजीची एडिशन वेगळी. सो माजिद हुसेन सरांचं पुस्तक तुम्ही ते घेऊ शकता. ओके. सो ह्या गोष्टी इथं तुम्ही नक्की करा. या दोन्हीपैकी एक निवडा. मराठीमध्ये करणार असेल तर मी म्हणेल की भारत व जगाचा भूगोल सौदी सरांचं निवडलं तरी चालेल, किंवा तुम्हाला जर नको वाटत असेल, भाषा थोडीशी जड वाटत असेल तर मग माजिद हुसेन सरांचं हेही निवडू शकता. इथं इंग्लिश जर पाहावं असेल तर मग याचीच इंग्लिश एडिशन आहे, तीही तुम्ही इथं रेफरन्स साठी यूज करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, आता पेपरचं असणारं स्ट्रक्चर कसं असतं. पेपरचं स्ट्रक्चर 250 गुण आहेत. ठीक आहे.
मग या 250 गुणांचं डिवायडेशन कसं असेल? तर मित्रांनो इथं क्लिअर आहे. 10 प्रश्न हे 10 गुणांसाठी असते. 10 प्रश्न हे 10 गुणांसाठी असते. त्यानंतर राहिलेले 10 प्रश्न हे परत 15 गुणांसाठी असते. 10 प्रश्न हे 10 गुणांसाठी, परत 10 प्रश्न हे 15 गुणांसाठी असते. ठीक आहे. इथं हे 10 गुण आणि इथं हे 15 गुण. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं. इथं हे असं सांगितलंय, पण हे असंच होईल असं होत नाही. असंच होईल असं होत नाही. कधी कधी काय होतं माहितीये का, समजा की पेपर प्रश्न क्रमांक 5 आहे जो की 10 गुणांसाठी आहे. या 10 गुणांमध्ये ना परत आयोग काय करू शकतं, इथं एक शॉर्ट नोट येऊ शकतं आणि इथं एक दुसरं एक शॉर्ट नोट येऊ शकतं. हा 5 गुणांसाठी असेल आणि हा 5 गुणांसाठी असेल. ठीक आहे. हे असंही करता येतं त्यांना. त्यांना हेही फ्रीडम आहे, हे स्वातंत्र्य आहे. ठीक आहे. सो अशाही पद्धतीने ते 10 गुणांचं डिवायडेशन 2 प्रश्नांमध्ये करू शकतात, जे युपीएससीनेही याच्या अगोदर केलेलं आहे आणि एमपीएससीनेही आताच्या या झालेल्या मुख्य परीक्षेमध्ये केलेलं आहे आणि तेही भूगोल विषयामध्येच केलेलं आहे. सो हे लक्षात घ्या की हे जरी स्ट्रक्चर तुम्हाला असं पाहायला मिळत असलं तरी हे असं करू शकतात. पण मी म्हणेल करायला नकोय, कारण वेळ जातो त्याच्यामध्ये परत आपल्याला, कारण 2 वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्याला तिथे विचार करायचा आहे. जर एकच प्रश्न 10 गुणांसाठी 150 मार्कसाठी म्हणजे 150 शब्दांसाठी असेल तर ते थोडंसं आणखीन सोपं जातं. पण हे फक्त एकच घडलं, बाकी दुसरं घडलेलं नाहीये. सो हे इथं लक्षात ठेवा. पण हे असं होऊ शकतं. पण एक जनरल आयोगाने दिलेलं पॅटर्न मी तुम्हाला सांगतो की 10 प्रश्न हे 10 गुणांसाठी आणि 10 प्रश्न हे 15 गुणांसाठी असणार आहेत. असे एकूण 250 गुणांसाठी असणार हे असतं. पण हे पण होऊ शकतं, हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कुठेतरी आपण मेंटली थोडस प्रिपेअर राहतो, हे इथं लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जाऊया पेपर 5 म्हणजेच आपला सामान्य अध्ययन 2 GS2 ज्याला आपण म्हणतो. आणि हा GS2 हा खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असणारा हा विषय. याचा सिलेबस आयोगाचा हा असेल. काय सांगितलं इथं, प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध. ओके. एमपीएससीचा विचार केला तर महाराष्ट्राच्या काही भारांशासह म्हणजे महाराष्ट्राचा स्पेशल रेफरन्स असेल आणि युपीएससी असेल तर फक्त तेवढाच पॉइंट वगळायचा, बाकी ऍज इट इज असणार आहे. हे इथे लक्षात घ्या. ओके. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर संविधान अभ्यासायचं, प्रशासनाचे रिलेटेड असणारे जे मुद्दे आहेत ते तुम्हाला इथे अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्व काय आहे ते तुम्हाला वेगळं सांगायला नको. सध्या आपण ते अनुभवतोय, त्या फेज मधून आपण आणखीन बाहेर निघालेलं नाहीये, हेही तुम्ही इथे लक्षात घ्या. जे काही इराण, अमेरिका आणि इस्रायल यांचं जे युद्ध होतं त्याच्यामध्ये कशा पद्धतीने काही देशांचा फायदा झाला, काही देशांचं प्रचंड असं नुकसान झालं. सो हे कशामुळे घडलं तर त्या देशासोबत असणारे जे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत त्याच्यामुळे हे घडताना इथं तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे साधं तुम्हाला एक उदाहरण सांगतो, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की अरे या इराण, अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धामध्ये भारताला कसा फटका बसला बघा. 28 मार्च का फेब्रुवारी समथिंग, आता अटॅकची डेट आठवत नाही, पण त्याच्या एक दिवस अगोदर आपले भारताचे पंतप्रधान हे काय केले तर इस्रायलच्या दौऱ्यावरती जाऊन आले. ते तिथं गेले आणि परत आले. त्याच्या दुसऱ्या दिवशी काय केलं, इस्रायल आणि अमेरिकेने इराणवरती हल्ला केला. इराणवरती हल्ला केल्यानंतर त्यांच्यावरती त्यांनी बरेच क्षेपणास्त्र टाकली, बऱ्याच काही गोष्टी घडल्या. तिथं झालं मित्रांनो असं की त्याने जी होर्मुझची सामुद्रधुनी आहे किंवा जो पास आहे तो पास काय केला त्यांनी ब्लॉक करून टाकला. पुणे इराणने मग हे ब्लॉक केलं ते 4-5 दिवस चालले. आता हे होर्मुझची खाडी जी आहे किंवा पास जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. का बरं, तर जगाचे 20% इंधन वाहतूक क्रूड ऑइल जे आहे आणि त्यानंतर एलपीजी जो आहे हा त्या पास मधूनच काय होतो पुढे इतर देशांना पास केला जातो, पुरवला जातो, पाठवला जातो. ठीक आहे. तर इराणनं त्याच्यावरती कंट्रोल आहे, इराणचं त्याच्यावरती अधिकार आहे, इराणचं त्यावरती असणारा कंट्रोल आहे. इराणने तिथून जहाज जाण्यासाठी बंदी केली, कुठलीही जहाज जाऊ शकत नव्हती. ठीक आहे. परंतु याच ठिकाणी इराणने काही देशांच्या जहाजांना जाण्यासाठी परवानगी दिली. त्यामध्ये मग चीन असेल किंवा युरोप मधले काही देश असतील.
या देशांना त्यांनी परवानगी दिली की तुम्ही इथून जाऊ शकता, परंतु भारत किंवा इतर असे देश आहेत की त्या देशांना त्यांनी परवानगी दिलेली नाही. मग इथं लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय संबंध किती महत्वाचे असतात. जर हे संबंध आपले इराण सोबत चांगले असते, जे याच्या अगोदर होते पण नंतर ह्या अशा काही घडामोडी घडल्या त्याच्यामुळे हे थोडेसे वादातीत झाले, बिघडले. त्याच्यामुळे काय झालं, तर इराणने भारताच्या जहाजांवरती स्टे आणला, थांबवलं त्यांना की तुम्ही आता इथून जायचं नाही, तुम्ही तिथंच राहा. ठीक आहे. मग त्याच्यानंतरचे इतर चर्चा, इतर काही गोष्टी, इतर काही घडामोडी झाल्या. मग त्याच्यानंतर मग ह्या गोष्टी इथे तुम्हाला पाहायला मिळतात. ओके. सो आंतरराष्ट्रीय संबंध हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, जो की करंट रिलेटेड आहे. याच्याही पाठीमागची पार्श्वभूमी म्हणजे इतिहासात घडलेल्या घटना ज्या आहेत त्या देखील तुम्हाला इथं मदत करतात. सो ह्या बाबी देखील तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता थोडक्यात अभ्यासक्रमावरती नजर टाकूया. काय आहे अभ्यासक्रम? भारतीय संविधान, मग याची ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल, त्याची उत्क्रांती असेल, त्या संविधानाची असणारी वैशिष्ट्ये असतील, त्यानंतर त्याच्यामध्ये केलेल्या सुधारणा असतील आणि त्याची मूलभूत संरचना असेल, त्या सर्व बाबी तुम्हाला इथं अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर भारतीय संविधानाची इतर देशाशी केली जाणारी तुलना असेल. भारतीय संविधान हे म्हणजे काय म्हणजे ताठर आहे, लवचिक आहे, त्याचं रचना कशी आहे, मग ते अमेरिकेचा असेल, ब्रिटनचा असेल, ऑस्ट्रेलियाचा असेल, रशियाचा असेल, अशा वेगवेगळ्या देशांसोबत इथं तुलना केलेली असेल. सो ती आपल्याला इथं अभ्यासायची आहे. त्यानंतर कार्यपालिका, न्यायपालिका यांची असणारी रचना, म्हणजे जे आपलं प्रशासन आहे आणि जे आपलं न्याय व्यवस्था आहे यांची रचना ही तुम्हाला इथं अभ्यासायची आहे. त्यानंतर केंद्र राज्य यांच्या असणाऱ्या योजना असतील, त्याचाही तुम्हाला इथं आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर भारत आणि शेजारील राष्ट्रांचे असणारे संबंध, जो मुद्दा मी तुम्हाला एक उदाहरणाच्या याच्यामध्ये सांगितला. मग असं बरेच उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील. मग भारत बांगलादेश असेल, भारत श्रीलंका असेल, भारत नेपाळ असेल. तो नेपाळच्या बाबतीमध्ये तुम्ही मागच्या 2-3 वर्षामध्ये खूप चर्चा ऐकलेल्या असतील. आताच हे नवीन तिथं जे काही शासन बदल झाला, त्या शासनाचं जे काही प्रमुख आहेत तिथले काहीतरी ते प्रधानमंत्री, त्या प्रधानमंत्र्यांचे डिरेक्टली स्टेटमेंट आहेत की आम्ही जसा आमच्या शेजारचा देश जो आहे ज्या पद्धतीने तो विनाशाच्या वाटेने चाललेला आहे, तसं आम्ही आमच्या देशाला जाऊ देणार नाही. आणि तो चीनच्या बाजूने झुकताना दिसतोय. त्याच्यावरती अशा आंतरराष्ट्रीय बऱ्याच तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला परत नंतर अभ्यासाला मिळतील, वाचायला मिळतील. सो ते संबंध असतील. त्यानंतर महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना असतील, मग त्यामध्ये तुमचं युनो असेल, WTO असेल, अशा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत त्याचा देखील तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ याच्या संदर्भ साहित्याकडे. याचीही सुरुवात NCERT पासून करायची आहे. तेही स्पेशली काही फोकस करून लक्षात ठेवा. क्लास 11 ची जी काही पॉलिटिकल थिअरीचा आहे तो एक तुम्हाला तिथं अभ्यास आहे. त्यानंतर क्लास 11 मधला सेकंड पार्ट असेल याचा इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍक्ट वर्क, हा देखील अभ्यासायचा आहे. त्यानंतर क्लास 12 मधला पॉलिटिक्स इन इंडियन सिन्स इंडिपेंडन्स, हा देखील तुम्हाला इथं अभ्यासायचा. त्यानंतर याचाच पार्ट दुसरा क्लास 12 चाच कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स, हा देखील तुम्हाला इथं अभ्यासायचा आहे. हे इथं लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर मराठीमध्ये या रेफरन्स साठी तर तुम्हाला इथं इंडियन पॉलिटी हे M लक्ष्मीकांत यांचं पुस्तक आहे, तुम्ही हे रेफर करू शकता. किंवा भारतीय राज्यघटनेची ओळख ही DD बसू यांचं असणारं पुस्तक आहे, हे रेफर करू शकता. किंवा आपली संसद हे सुभाष कश्यप यांचं असणारं पुस्तक आहे, हे रेफर करू शकता. या तिन्ही पैकी एकच घ्यायचं, तिन्ही पुस्तकं घ्यायची नाहीयेत, हे लक्षात ठेवा. यासाठी मी म्हणेन बेस्ट ऑप्शन इंडियन पॉलिटी बाय M लक्ष्मीकांत, सर्वोत्तम, सर्व छान असणारं हे पुस्तक आहे. भाषा देखील सोपी आहे आणि इन डिटेल मध्ये सर्व गोष्टी इथं कव्हर केलेल्या आहेत, ज्याचा तुम्हाला या पेपर 2 साठी खूप खूप फायदा होणार आहे. त्यानंतर पुढे आंतरराष्ट्रीय संबंधासाठी जर रेफरन्सचा विचार केला तर इथं शैलेंद्र देवळणकर यांचं परराष्ट्र एक पुस्तक आहे आंतरराष्ट्रीय संबंधावरती, ते तुम्ही इथं अभ्यासू शकता. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाची असणारी जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला व्हिजिट करून तिथं जे येणारे अपडेट्स आहेत ते अपडेट्स देखील तुम्ही तिथं अभ्यासू शकता. त्याच्यानंतर इंडिया अँड वर्ल्ड थ्रू द आईज ऑफ इंडियन डिप्लोमॅट्स बाय सुरेंद्र कुमार यांचं असणारं हे पुस्तक आहे, तेही तुम्ही इथं अभ्यासू शकता. ओके. सो त्या वेळी तुम्हाला तिथं ते फॅकल्टी येऊन सांगतील की कुठली रेफरन्स युज करायचे. कारण काय होतं माहितीये का, खूप सारे पुस्तकं वाचून काही फायदा होत नाही. एकच पुस्तक खूप चांगलं रेफर करा आणि तेच चांगल्या रीतीने अभ्यासा, तुम्हाला बेनिफिट देतो. ठीक आहे. नेक्स्ट, याचंही पेपर स्ट्रक्चर जर पाहिलं तर याचंही सेमच तुम्हाला पाहायला मिळेल. 1 ते 10 प्रश्न हे 10 गुणांसाठी असतील
आणि 11 ते 20 प्रश्न हे 15 गुणांसाठी असतील. परत हे सांगतो की हे फिक्स असतं असं नाही, याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. ओके, चलो नेक्स्ट. पेपर 6 म्हणजेच आपला सामान्य अध्ययन 3 किंवा ज्याला आपण GS3 असंही म्हणतो. GS3 असं ज्याला आपण म्हणतो, त्याच्याबद्दल थोडस जाणून घेऊया. याचं टायटल आणि याचा हा सिलेबस. पहिलं टायटल काय लक्षात घ्या, तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि महाराष्ट्राचा काही भारांश. युपीएससी असेल तर महाराष्ट्र काढून टाका, बाकी सर्व गोष्टी ऍज इट इज तुम्हाला पाहायला मिळतील. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर विज्ञान आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. त्यानंतर तुमचा जो काही इकॉनॉमिक्सचा भाग आहे तो इकॉनॉमिक्स याच्यामध्येच येतो. त्यानंतर जैवविविधता म्हणजेच पर्यावरणाचा भाग जो आहे तोही याच पेपरमध्ये कव्हर केलेला आहे. त्यानंतर तुमचं जे काही आपत्ती व्यवस्थापन आहे ते आपत्ती व्यवस्थापन पण याच पेपरमध्ये आलेलं पाहायला मिळतो, हे लक्षात घ्या. थोडासा खूप गोष्टी इथे मिक्स केलेल्या पाहायला मिळतात, परंतु तेवढंच शॉर्ट अँड स्वीट असणारा हा पेपर आहे. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप काही नवीन गोष्टी इथे तुम्हाला पाहायला मिळतील. थोडक्यात जर आपण अभ्यासक्रम पाहिला तर भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन, त्यानंतर सरकारी अर्थसंकल्प, भारतातील अन्न प्रक्रिया उद्योग, आर्थिक उदारीकरणाचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम असतील, त्यानंतर पायाभूत सुविधा ज्या असतील, या सर्व बाबी तुम्हाला इथं काय करायच्या तर अभ्यासायच्या आहे. म्हणजे इकॉनॉमिक्सच्या बाबीने जर आपण पाहिलं, ठीक आहे. त्यानंतर मग इकॉनॉमीसाठी जर आपण संदर्भ साहित्याचा विचार केला तर इथं आपल्याला 9वीच एनसीआरटी जे आहे ते इकॉनॉमिक्स अभ्यासायचं आहे. त्यानंतर एनसीआरटी 10वीची जी आहे अंडरस्टँडिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे देखील तुम्हाला इथं अभ्यासायचे आहे. त्यानंतर 11वीची एनसीआरटी इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे देखील तुम्हाला इथं अभ्यासायचे. आणि त्यानंतर 12वीचं जे इकॉनॉमिक्सचं बुक आहे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स, मायक्रो आणि मॅक्रो असे दोन्ही इकॉनॉमिक्स तुम्हाला इथं अभ्यासायचे आहेत. हे आहेत एनसीआरटीचे. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधलं तुम्हाला काय अभ्यासायचं आहे तर 11वीचं इकॉनॉमिक्स आहे आणि 12वीचं इकॉनॉमिक्स आहे. सर्वच विषयासाठी 5वी ते 12वी किंवा 5वी ते 10वी पुस्तकं वाचायची नाहीत, हे इथं लक्षात घ्या. म्हणजे सायन्स साठी वेगळं असेल, इकॉनॉमी साठी वेगळं असेल, असं वेगवेगळ्या पद्धतीने येतात. फक्त तेवढे सांगितलेले आहेत तेवढेच वाचायचे आहेत, हे इथं लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर रेफरन्स बुक जर इकॉनॉमिक्स साठी जर खास पाहिलं तर इंग्लिश मध्ये इंडियन इकॉनॉमी बाय नितीन सिंघानिया हे एक आहे. त्यानंतर दुसरं असेल इंडियन इकॉनॉमी, हे दत्त अँड सुंदरम, हे देखील इंग्लिश मीडियम मध्ये असेल. ही दोन्हीही इंग्लिश मीडियम मध्ये असतील. त्यानंतर देसाई भालेराव हे मराठी मधला असेल, जे भारतीय अर्थव्यवस्था जे आहे तो याच्यामध्ये कव्हर केलेला असेल. ठीक आहे. त्यानंतर पुढे विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान आणि तंत्रज्ञान हा नेहमी अपडेट होणारा, प्रत्येक दिवसागणिक याच्यामध्ये बदल होत जाणारा हा असा विषय आहे. ठीक आहे. विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर उपयोजन आणि दैनंदिन जीवनावरील परिणाम, म्हणजे जे काही नेहमी दररोज नवनवीन शोध आपल्याला पाहायला मिळतात त्या सर्व शोधांवरती आपल्याला नजर ठेवून राहावी लागणार आहे, हे इथं लक्षात घ्या. त्याचा तुमच्या जीवनावरती होणारा परिणाम याच्यावरही तुम्हाला विचार करायचा आहे. नुसतं काय होतं आणि काय नाही आहे, तर त्याच्यावर तुमच्यावरती होणारा परिणाम जो आहे त्याचे देखील तुम्हाला हे करायचं आहे. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान असेल, अवकाश असेल, संगणक असेल, जैव तंत्रज्ञान असेल, या बाबी देखील तुम्हाला इथं अभ्यासायच्या आहेत. ओके. म्हणजे वेगवेगळ्या स्ट्रीम मध्ये जे येणारे अपडेट्स असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, सो त्या गोष्टी तुम्हाला इथं अभ्यासायच्या. त्यानंतर मग असेल पर्यावरणाचा भाग, तो देखील तुम्हाला इथं अभ्यासायचा आहे. ठीक आहे. मग याच्यासाठी असणारे रेफरन्सेस, आता याच्यासाठी खूप महत्वाचा रेफरन्स आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, हा मोस्ट ऑफ दी करंट रिलेटेड असणारा आणि नेहमी बदलत जाणारा डायनामिक असा असणारा हा विषय आहे. त्यामुळं याच्यासाठी तुम्हाला हिंदू न्यूजपेपर मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विभागावरील साप्ताहिक आधारावर असणारं एक सदर असतं त्यांच्याकडे. वीकली बेसिस वरती ते सायन्स अँड टेक वरती काय करतात, नवीन अशा ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यावरती ते चर्चा करत असतात, हे इथे लक्षात घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर शालेय पुस्तके जी आहेत ती 9वी आणि 10वीची फक्त तुम्हाला अभ्यासायची आहेत. त्यानंतर एनसीआरटीचा जर विचार केला तर 11वी आणि 12वी याच्यामध्ये स्पेशली फोकस ऑन बायोलॉजी अँड झूलॉजी याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. आणि दुसरे आणखीन एक पुस्तक आहे ते म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास, हे डॉक्टर सुहासनी मुळे यांचं असणारं पुस्तक आहे की जे तुम्ही इथं रेफरन्स म्हणून यूज करू शकता.
इंग्लिशमध्ये तुम्हाला आणखी पाहायला मिळतील. पण हा कसा आहे, एका ह्याच्यामध्ये फ्रेम नाही होत हा विषय. सो त्यामुळे याला नेहमी अपडेट्स हे तुम्हाला आवश्यक आहेत. आणि बेसिक जे आहे ते तुमचं स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधून आणि या पुस्तकामधून होऊन जाईल. आणि अपडेट देणारे जे आहेत ते तुम्हाला इथं पाहायला मिळतील. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. पेपर स्ट्रक्चर परत ऍज इट इज, 10 प्रश्न हे 10 गुणांसाठी असतील आणि 15 प्रश्न हे 10 प्रश्न हे 15 गुणांसाठी असतील. हे इथं लक्षात घ्या. ठीक आहे, चलो. त्यानंतर पुढे पेपर 7 सामान्य अध्ययन. काय असेल? सामान्य अध्ययन. म्हणजेच आपला इथिक्स, नीतिशास्त्र. काय म्हणतो आपण त्याला? नीतिशास्त्र, इथिक्स. हा इथं आपल्याला पाहिजे. खूप वेगळा आहे, विचार करायला लावणारा विषय. सहानुभूतीने विचार करा, प्रॅक्टिकली विचार करा. सो विचार करायला लावणारा हा विषय आहे. इथं नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता अशा 3 शब्दांचा फक्त उल्लेख केलेला आहे, ज्याचं वेटेज हे 250 गुणांसाठी, किती? 250 गुणांसाठी असणार आहे. अभ्यासक्रम ही तसं छोटसच आहे, असं काही वेगळं नाहीये, खूप छोटस पाहायला मिळतो. जर याला थोडस डिकोड केलं तर काय लक्षात येतं? नीतिशास्त्र याच्यामध्ये काय आहे? खाजगी आणि सार्वजनिक संबंधातील मानवी मूल्य. काय म्हणतोय मी? मानवी मूल्य. त्यानंतर महान नेते, सुधारक, प्रशासक यांचे जीवन आणि शिकवण. मग महात्मा फुले असतील, महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, असे जे काही मोठमोठे थोर असे व्यक्तिमत्व होऊन गेलेले आहेत, त्यांचा आता त्या स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून नाही किंवा इतिहासाच्या दृष्टिकोनातून नाही, त्यांनी जे काही तत्वज्ञान ह्या जगाला दिलेलं आहे, त्या तत्वज्ञानाचा इथं तुम्हाला विचार करायचा. मग अगदी ते गाडगे महाराजांपासून ते इतर जे काही आपले संत होऊन गेले, यांच्याही तत्वज्ञानाचा इथं तुम्हाला विचार करायचा. कारण नैतिक मूल्य तुम्हाला जिथून मिळतात त्या मूल्यांचा तुम्हाला इथं विचार करायचा, हे इथं लक्षात घ्या. कारण हा पेपर त्या नैतिकतेचा विचार करतो, त्या नैतिकतेचा विचार करतो. सो ह्या गोष्टी तुम्हाला इथं अभ्यासायच्या. त्यानंतर भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञानांचे योगदान देखील तुम्हाला इथं अभ्यासायचं. फक्त भारतापुरतं मर्यादित नाही, तर जगामध्ये जे काही होऊन गेलेले मोठमोठे जे विचारवंत आहेत, अरिस्टॉटल असेल, मार्क्स असेल, असे जे काही थोर विचारवंत होऊन गेलेले आहेत, त्यांचा देखील तुम्हाला इथं विचार करायचा आहे. कारण त्यांनी देखील एक नैतिक मूल्य ह्या जगावरती जगाला दिलेली आहे, ज्याचे फॉलोअर्स आहेत, ज्याला लोक मान्य करतात, मानतात आणि त्याच्यावरती चालतात. सो त्या गोष्टी देखील तुम्हाला इथं अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर लोक प्रशासनातील सार्वजनिक आणि नागरी सेवा मूल्य तसेच नैतिकता हे देखील तुम्हाला इथं अभ्यासायचं. लोक प्रशासनामध्ये जे असतं त्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे. एक मध्यंतरी असाच एक इन्सिडेंट झालेला होता. एक थोर व्यक्ती आहे, थोर म्हणता येणार ते त्यांच्यासाठी थोर होते, काहीतरी देवेगौडा का गौडा छत्तीसगड राज्यामध्ये होते ते, छत्तीसगड का झारखंड असं समथिंग काहीतरी. IAS होते, IAS. आणि त्यांच्या मेसेज ज्या होत्या त्या महाराष्ट्रीयन आपल्या, त्या देखील IAS होत्या. काहीतरी देशमुख, सृष्टी देशमुख समथिंग काहीतरी त्यांचं नाव होतं. तर त्यांनी इथिक्स वरती पुस्तक लिहिलं होतं. खूप चांगलं गाजलेलं पुस्तक. शेवटी अधिकाऱ्यांनी लिहिलेलं, दोघंही IAS आहेत, दोघांनी लिहिलेलं पुस्तक आहे इथिक्स वरती. तिथं नैतिक मूल्य शिकवली जातात. त्यांनी नैतिक मूल्य सांगितले, सर्व काही गोष्टी केल्या, असं हे केलं. मी त्यांना किती ते 500 कोटीची लाच घेताना दोघांनाही पकडलं. असो, नैतिकता, तुम्ही ह्या अशा गोष्टी करू नये म्हणून हा पेपर इथं समावेश केलेला आहे, की तुम्हाला ही नैतिक मूल्यांची जाण व्हावी, समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, समाजाची काहीतरी आपलं देणं आहे, त्या जाणीवेच म्हणजे त्या भावनेची जाणीव झाली पाहिजे, म्हणून हा पेपर इथं समावेश करण्यात आलेला आहे. सो त्या पद्धतीने तुम्हाला इथं विचार करायचा. बाकी एकदा सिलेक्शन झाले की मग तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करू शकता, पण विचार करा या नैतिक मूल्यांचा, कारण ही खूप महत्वाची आहे. त्यानंतर प्रशासनात असणारी सभ्यता ही देखील तुम्हाला इथं अभ्यासायची आहे. ठीक आहे. त्यानंतर याचं संदर्भ साहित्य पाहूया. काय आहे याचं संदर्भ साहित्य? याच्यासाठी शालेय पाठ्यपुस्तकं तुम्हाला अभ्यासायचे. याच्यामध्ये खास करून
इयत्ता 11वी आणि 12वीचं असणारं जे तत्वज्ञानाची पुस्तकं आहेत ती तुम्हाला इथं स्पेशली तुमच्या बेसिक फाउंडेशन साठी वापरायची. त्यानंतर मानसशास्त्राचं एक पुस्तक आहे इयत्ता 12वीचं, हे देखील तुम्हाला इथं अभ्यासायचं आहे, हे इथं लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर आणखीन काही पुस्तक आहेत तीही तुम्हाला अभ्यासायची. त्यामध्ये साने गुरुजींचं पुस्तक आहे पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी, असं टायटल आहे त्या पुस्तकाचं. तेही तुम्हाला इथं अभ्यासायचं, कारण त्यात साने गुरुजी म्हणजे नैतिकता आणि नैतिकता म्हणजे साने गुरुजी हे समीकरणच आहे. श्यामची आई म्हणजे नैतिक मूल्यांचं भरभरून हे दिलेलं आहे. त्यामुळे श्यामची आई पण एक वेळेस वाचा, मी असं तुम्हाला सजेस्ट करेन. सो ते बघून घ्या एक वेळेस की अरे कसं आहे ते. त्यानंतर नीतिशास्त्र, एकात्मता आणि अभियोग्यता हे माधवी कवी यांचं असणारं पुस्तक आहे विद्या प्रकाशनचं. सो तेही तुम्हाला इथं रेफरन्स म्हणून युज करायचं आहे. त्यानंतर स्टेट बोर्डचा एनसीईआरटी जर विचार केला तर सायकोलॉजी बुक क्लास 11 आणि 12 याचाही तुम्हाला विचार करायचा. सिलेक्टेड चॅप्टर्स फक्त त्यामधले करायचे. त्यानंतर इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे पॅट्रिक शिरिन यांचं असणार एक पुस्तक आहे. इंग्लिश मध्ये हे करू शकत असेल तर घेऊ शकता, नाहीतर काही गरज नाही. काही विचार म्हणजे हे करायचं नाही की अरे मराठीमध्ये आहे, मटेरियल आहे, नोट्स आहेत, सर्व गोष्टी आहेत. सो डोंट वरी. त्यानंतर इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड हे जी सुब्बाराव आणि पी एन रॉय यांचं असणार हे चौधरी एनसीईआरटी वरती बेस असणार हे पुस्तक आहे. सो हेही तुम्ही इथं रेफरन्स म्हणून यूज करू शकता. ओके. याचं स्ट्रक्चर हे थोडंसं वेगळं असतं पेपरचं. इथं काय केलेलं आहे, पहिला प्रश्न जो आहे त्याला 5 पार्ट मध्ये डिवाइड केले, म्हणजे सब क्वेश्चन असतील तिथं 5 आणि प्रत्येकाला 2-2 गुण असते. प्रत्येकाला 2-2 असतात, म्हणजे एकूण ओके. छोटे छोटे 1-2 वाक्यामध्ये उत्तर लिहायची असतात, जास्त काही तुम्हाला हे वेगळं असं करायचं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर याच पेपर प्रश्न क्रमांक 1 मध्ये 2 प्रश्न ऍड केलेले आहेत, ते 10-10 गुणांसाठी असतील. त्याच्यानंतर मग सेपरेट इंडिपेंडेंट असे प्रश्न इथे तुम्हाला पाहायला मिळतात. तिथं काय केलेलं आहे, क्वेश्चन नंबर 2 परत याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स, त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 2 क्वेश्चन्स, क्वेश्चन नंबर 4 2 क्वेश्चन्स, क्वेश्चन नंबर 5 2 क्वेश्चन, हे अशा पद्धतीने केलेलं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला 6 क्वेश्चन जे आहेत किंवा 6 प्रश्न जे आहेत ते 20 गुणांसाठी असतात, म्हणजे हे 120 गुणांसाठी असणारे हे प्रश्न असते. 6 प्रश्न हे 20 गुणांसाठी असणार आहे. हे थोडस स्ट्रक्चर हे चेंज होतं. ठीक आहे. खूप काही वेगळं आहे असं काही नाही. एकदा तुम्ही या प्रोसेसचा भाग झाला, ह्या गोष्टी तुम्हाला समजून आल्या की कशा पद्धतीने ह्या गोष्टी करायच्या आहेत, सो ते तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येतं. सो हा होता पेपर 4. त्याचे आपण रेफरन्स पाहिले, त्याचा सिलेबस बद्दल चर्चा केली. त्यानंतर जाऊया तुमचा महत्वाचा वैकल्पिक विषय, ज्याचं 500 गुणांचं असणार महत्व आहे, 500 गुणांचं वेटेज आहे. मी याच्यामध्ये तुम्हाला एकूण 26 हे सब्जेक्ट तुम्हाला पाहायला मिळतात. मी बाजूला होतो, एक वेळेस नजर टाकून घ्या की कुठला तुम्हाला विषय आवडतोय. ऑप्शनल कसा निवडायचा, ऑप्शनलचे काय प्लस मायनस निगेटिव्ह पॉइंट काय आहेत ते आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. सो ह्या गोष्टी इथं समजून घ्या. ऑप्शनल हा तुमच्या या युपीएससी एमपीएससीच्या प्रवासातला सर्वात महत्वाचा टप्पा आहे. सो प्रत्येक स्ट्रीम मधला इथं तुम्हाला ऑप्शनल पाहायला मिळेल, म्हणजे अगदी कृषी पासून पशुसंवर्धन, मानवशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी, वाणिज्य व लेखाशास्त्र म्हणजे सीए वगैरे, इकॉनॉमिक्स, अग्रिकल्चर, त्यानंतर सोशल, अशा सर्व तुम्हाला इथं शाखा इथं तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी वैद्यक शास्त्रापासून गणितापासून प्रत्येक स्ट्रीम मधला तुम्हाला इथं विषय पाहायला मिळतो. सो ऑप्शनल त्याचा निवडण्यासाठी काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत मी तुम्हाला थोडक्यात एक सांगतो, म्हणजे लक्षात येईल. ऑप्शनल असा निवडा की ज्याचं स्टडी मटेरियल अवेलेबल असेल. ऑप्शनल असा निवडा की जो पटकन तुमचा ऑप्शनल तयार होईल. ऑप्शनल असा निवडा की जो मार्गदर्शक तुमच्या नेहमी सोबत असेल. आणि ऑप्शनल असा निवडा की ज्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट असेल. असे 4-5 पॉइंट आहेत की जे लक्षात ठेवा आणि या पॉइंटचा, या मुद्द्याचा विचार करून मगच तुम्ही ऑप्शनल निवडा. ठीक आहे. कारण ऑप्शनल खूप महत्वाचा आहे. असं करून नाही चालणार की 1 वर्ष मी XYZ ऑप्शनल घेतला, त्याच्यानंतर मी एबीसी ऑप्शनल घेतला, असं करू नका.
कारण हा ऑप्शनल तुमचा सखा सोबतीये, हा तुम्हाला ही स्पर्धा परीक्षा जिंकून देणार आहे. त्यामुळं ऑप्शनल निवडताना खूप काळजीपूर्वक निवडा. ओके. आणि हा ऑप्शनल तुम्हाला दोन पेपर मध्ये डिवाइड केलेला असतो. एक असतो पेपर 1 आणि पेपर 2. 250 मार्क्सचे दोन पेपर असतात. आणि त्याचं स्ट्रक्चर हे परत त्या त्या विषयानुसार वेगवेगळं असतं. म्हणजे इतिहास असेल तर त्याचं पेपर स्ट्रक्चर वेगळं असेल, भूगोल असेल तर त्याचं पेपर स्ट्रक्चर वेगळं असेल, इकॉनॉमी असेल त्याचं पेपर स्ट्रक्चर वेगळं असेल, समाजशास्त्र असेल त्याचं पेपर स्ट्रक्चर वेगळं असेल. सो प्रत्येक ऑप्शनल प्रमाणे त्या पेपरचं स्ट्रक्चर हे चेंज होत जातं. हे इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो हे होता आपला अभ्यासक्रम आणि त्याचे संदर्भ साहित्य. इतरही काही गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेतच आहे. आणखी इन डिटेल मध्ये उद्या तुम्हाला अमोल सर सांगतीलच की कशा पद्धतीने नियोजन असलं पाहिजे, कशा पद्धतीने तुमची पुढची रणनीती असली पाहिजे, स्ट्रॅटर्जी असली पाहिजे. ओके. सो आता इथंच थांबूया. काही तुमचे प्रश्न असतील तर विचारू शकता. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.